हे आहेत ग्लूटन फ्री डिंकाचे लाडू. हे लाडू बनवताना मी कणकेचा वापर केलेला नाही आहे, शिवाय गुळाचा पाकही करून घेतलेला नाही आहे. त्यासाठी हे 150 ग्रॅम खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि चांगलं लाल रंगावरती परतून घेतलेलं आहे. शिवाय तीळसुद्धा मी तडतडू लागेपर्यंत चांगले परतून घेतलेले आहेत. त्यानंतर हे अर्धा कप तुपातलं अर्धा म्हणजे पाव कप तूप मी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण डिंक चांगला व्यवस्थित फुलेपर्यंत आणि केशरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. साधारण 100 ग्रॅम इतका डिंक मी व्यवस्थित तळून घेतलेला आहे. त्यानंतर जे तूप उरलेलं आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि पिस्ते, ते तिन्ही मिळून 50 ग्रॅम इतके होते, तेही या तुपात तळून घेतलेत. उरलेल्या तुपात 125 ग्रॅम खारीक पूड चांगली लाल होईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेली आहे. भाजलेलं सर्व साहित्य परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं. आता त्याच कढईत चाळणी घेतली. चाळणीवरती 1 कप बेसन, 1 कप राजगिरा पीठ आणि 2 कप नाचणीचं पीठ असं घेतलेलं आहे आणि ते तिन्ही एकत्र चाळून घेतलं आहे. त्यामुळे एखाद्या पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडल्या जातील आणि पिठं सगळी एकत्र व्यवस्थित मिक्स होतील. त्यानंतर ही पिठं 10 मिनटं कोरडीच भाजून घेणार आहे. पिठं कोरडी भाजणं जास्त सोपं असतं. तूप घातल्यानंतर पीठ भाजायला जरा त्रास होतो आणि आपल्याला कमीत कमी तूप वापरायचं असल्यामुळे अगोदर पीठ कोरडं भाजून घेणं सोपं पडतं. तर मी 10 मिनटं कोरडं भाजलं आहे. त्यानंतर मी अर्धा कप तूप याच्यामध्ये घालते आहे. म्हणजे मगासचं पाव कप आणि आता अर्धा कप असं टोटल पाऊण कप तूप आपण आता वापरलेलं आहे. तर आता या अर्धा कप तुपामध्ये ही तिन्ही पिठं मी चांगली 20 मिनटं पुन्हा एकदा खरपूस भाजून घेणार आहे. सगळी पिठं व्यवस्थित भाजून झालेली आहेत. हे भाजलेलं पीठ मला जरा कोरडं वाटतं आहे, त्यामुळे मी अजून 3 चमचे तूप याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा ढवळून घेतलं आहे. कारण नंतर लाडू वळून घेताना आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून मी अजून थोडं तूप घातलेलं आहे. पुन्हा एकदा सगळं तूप मिक्स करून पुन्हा 2 मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आता त्याच्यावर मी 2 वेळा पाण्याचा हबका मारून घेणार आहे. त्यामुळे पीठ चांगलं रवाळ होतं आणि लाडू कधीकधी जे खाताना टाळूला चिकटल्यासारखे होतात, तसं यामुळे होत नाही. पिठं खरपूस भाजून झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. पाऊण किलो गूळ चिरून घेतलेला आहे. हे परातीमध्ये बाकीचं सगळं साहित्य मगाशी जे भाजलेलं आहे ते एकत्र केलेलं आहे. आता हळूहळू थोडं थोडं साहित्य मिक्सरमध्ये घालायचं आहे. सोबत किसलेला गूळही घालायचा आहे आणि सगळं मिक्सरला वाटून आपण पिठामध्ये मिक्स करत जाणार आहोत. अशाच पद्धतीने सगळं भाजलेलं साहित्य गुळासोबत मिक्सरला वाटून घेऊन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित ढवळून एकत्र करायचं आहे. पीठ गरम असल्यामुळे गूळ थोडा थोडा गरम व्हायला लागतो. त्याच्यामध्ये घालायची आपल्याला 1 चमचा सुंठ, थोडीशी वेलचीचे दाणे आणि 1 अख्खं जायफळ मी किसून घातलेलं आहे. पुन्हा हे सगळं मिश्रण पिठासहित आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सगळं फिरवून झाल्यानंतर हे अशा प्रकारे रवाळ टेक्स्चर आपल्याला मिळालेलं आहे. ह्याचे आरामात लाडू वळता येणार आहेत. तुम्हाला जर लाडू वळायला त्रास वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं तूप वितळवून ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता. टँटडॅन, तयार आहेत आपले ग्लूटन फ्री, पौष्टिक आणि हेल्दी असे डिंकाचे लाडू. चमचमीत खा आणि टुमटुमीत राहाच, पण पौष्टिकही खा आणि निरोगी राहा. बाय.